भगवती देवी माध्यमिक विद्यालय आंबरड येथे माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक मेळावा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला। यावेळी माजी शिक्षक फल्ले सर, यादव सर, मगदुम सर, घाडी सर, पाटील सर, घाडीगावकर सर, जमदाडे सर, माजी मुख्याध्यापक घोरपडे सर उपस्थित होते। माजी विद्यार्थी अतुल दळवी, विपिन भोगाटे, अण्णा राऊळ, ललित वंजारे, संतोष गंगावणे, महेश चव्हाण असे अनेक माजी विद्यार्थी, त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष आबा मुंज, सचिव संदीप परब, सहसचिव पांडुरंग दळवी, संस्थेचे सदस्य कल्पिता मुंज, राऊळ समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र राऊळ व बाबी राऊळ, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र राठोड व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। आपलं सर्वांचं श्रद्धास्थान आई भगवती मातेच्या चरणी नतमस्तक होतो प्रथम। आणि ही सगळी गुरुजन मंडळी बघितली की काय ती लोकमान्य टिळक जयंती आहे की काय असं वाटायला लागलं, कारण त्यावेळी अगदी छडी घेऊन सांगितलेलं असायचं, भाषण दिलेलं। लोकमान्य टिळक जयंती असेल, गांधी जयंती असेल किंवा 15 ऑगस्ट 26 जानेवारी असेल, तो दिवस असल्यासारखं वाटायला लागलं। म्हणजे खूप थोडासा भावनिकही कार्यक्रम वाटतो आणि प्रथम ज्यांनी कोणी हा सगळा योग जुळवून आणला त्याला हॅट्सअप करावं लागेल खरंच। एकाच व्यासपीठावर ज्यांनी आपल्याला बोलायला शिकवलं, ज्यांनी आपल्याला चांगले संस्कार दिले, ज्यांनी आपल्याला माणूस घडवलं, ते सगळी गुरुजन मंडळी व्यासपीठावर इथे उपस्थित आहेत। ते बघून खूप असं मनामध्ये सगळं म्हणजे भारावून गेल्यासारखं वाटलं आणि पुन्हा एकदा आपण इथे 5वीत आलो की काय असं वाटायला लागलं। मी तुमच्या चरणी सगळ्यांच्या नतमस्तक होतो, सगळ्यांना दंडवत करतो, कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हटलेलं आहे की देव थोरा म्हणावा की गुरु थोरा म्हणावा। त्याचं उत्तर असं आहे की गुरु थोरा म्हणावा। जे देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ स्थान असलेले आपले गुरुजन आहेत। आणि आपण बघतोय किती मोठा जरी कलेक्टर जरी असला, कलेक्टर आमदार खासदार केला तरी उठत नाही बरं का, तो फक्त गुरुजी जर त्याचे आले तरच तो उठतो। आणि म्हणून सगळ्यांच्या हृदयामध्ये आपल्या असलेलं सगळ्यांचं स्थान खूप मोठं आहे। जास्त काही बोलणार नाही, कारण खालची गोंधळाची जागरणी आहे आणि आपण सगळे माजी विद्यार्थी, तर बरेच विद्यार्थी इथून गेलेत। मला वाटतं 1964 सालापासून आपली शाळा स्थापन झालेली आहे। 1964-65 सालापासून अनेक विद्यार्थी गेलेत, अनेक शिक्षक गेलेत, पण घरट्यातून गेल्यानंतर ज्या घरट्यामध्ये आपण जन्म घेतला, ज्या घरट्याने आपल्याला आधार दिला, ज्या घरट्याने आपल्याला संस्कार दिले, त्या घरट्याकडे परत फिरून येऊन तो घरटा कसा आहे हे बघण्यासाठी येणारे खूप कमी असतात आणि त्यातील तुम्ही सगळे माझे विद्यार्थी आहात। म्हणून तुम्हाला सुद्धा मी की बोलायचं खूप जरी असलं तरी आमच्या राठोड सरांचा ही संकल्पना आहे की गोंधळाच्या दुसऱ्या दिवशी ते माजी विद्यार्थ्यांना सगळ्यांना इकडे बोलवतात, निमंत्रित करतात, कारण त्याचा हेतूच एवढा आहे की त्या निमित्ताने म्हणजे गोंधळाला आपण तर येतोच, कारण आई आपलं सगळ्यांचं हृदयस्थान असलेली आहे। ती कुठेही आपण उद्योग व्यवसायासाठी असलो तरी देवीच्या गोंधळासाठी येतोच आणि त्या देवीचं नाव दिलेली ही शाळा आहे। 2 मंदिरं खूप फार महत्त्वाची आहेत, भगवती मंदिर आणि आपलं हे भगवती देवी माध्यमिक विद्यालय। ही 2 मंदिरं आपल्या गावाची शान आहे, मान आहे आपला आणि आपलं सगळ्यांचं ते श्रद्धास्थान आहे। तर आलेला म्हणजे जर आपण आता तुम्ही बघताय शाळेचं बदललेलं स्वरूप जे आहे ते, म्हणजे आता खूप आमच्या राठोड सर आणि त्यांच्या टीमने खूप अशी मेहनत करतायत। आम्ही सगळे हे माजी विद्यार्थी तर आहेतच, पण मी एवढंच सांगेन की ज्या शाळेमध्ये आपण शिकलो, ज्या वर्गामध्ये आपण शिकलो, जेव्हा आपण समोर वर्गातून जातो तेव्हा आपल्याला आठवतं की ही माझी बेंच आहे, मी इथे 5वीत बसलेलो, मी मध्ये 10वीत बसलेलो आणि 10वीतून मी निघून गेलो। आपल्याला त्या बेंच ती कधीच विसरता येत नाही। माझ्या बेंचच्या सोबत बसलेला माझा सहकारी विद्यार्थी मला आठवतो आणि या सगळ्यांची शिकवण्याची पद्धती आपल्याला अजूनही आठवते। आणि म्हणून जर आता प्रत्येक बॅचने जसं ठरवलं की मी एकच वर्ग माझा दत्तक घेणार आम्ही आमच्या टीमने, आणि म्हणजे आमच्या तर आम्ही 83-84 जी आमची बॅच आहे, आम्ही ठरवलं आहे की आम्ही एक वर्गाचा कायापालटच करणार आम्ही, असं ठरवलं आहे आम्ही, कारण आम्ही सगळे 15-20 लोक एकत्र आलेलो आहोत। आम्ही लवकरच राठोड सरांची भेट घेणार आहोत आणि त्या एका वर्गासाठी जे जे काय लागेल ते आम्ही करणार आहोत, असा आम्ही संकल्प सोडलेला आहे। तसं मला वाटतं की प्रत्येक जर त्या एका म्हणजे त्या वर्गाच्या एका टीमने जर ठरवलं आपल्या की बॅचने की मी या वर्गासाठी काहीतरी करणार आहोत, तर मला वाटतं हे 10 वर्ग काही म्हणजे सुसज्ज व्हायला वेळ लागणार नाही आणि ती सुरुवात झालेली आहे। मी आपल्याला सगळ्यांनाच नतमस्तक होतो। खूप मी सगळेजण या शाळेकडे परत घरट्याकडे वळतात आणि तुम्हालाही सगळ्यांना मी खूप खूप नमस्कार करतो की आजही
15 ऑगस्ट 26 जानेवारी आला की आम्हाला फल्ले सरांची आठवण येते की म्हणजे त्यांनी ऑर्डर द्यावी ती फल्ले सरांनीच द्यावी. काय म्हणजे सावधान म्हटलं की ते जे सावधान आहे ते विश्राम आहे ते फक्त फल्ले सरांनीच करावं असं म्हणजे अगदी आठवण येते. घोरपडे सर शिकवायला लागले की पुरे 9ही वर्गामध्ये ऐकायला येत होता. हेडमास्टरला सुद्धा वर्गाच्या पाठीमागे त्यांची जाऊन बसण्याची गरज नाही म्हणजे एवढा त्यांचा पहाडी आवाज. आमचे जाधव सरांचं गणितही खूप सुंदर त्यांनी शिकवलं होतं आणि हिंदी तर आमच्या मुतुम सरांचं काय तर आजही त्या कविता आठवतात खूप खूप म्हणजे खूप सगळीच मंडळी आहेत आमच्या. मला वाटतं यादव सोबती गणित जाधव सरांचं गणित म्हणजे ते आल्यानंतर एक गणिताला वेगळं वळण लागलं हेला आम्हाला आठवतं. AR सरांचंही खूप सुंदर गणितच होतं आणि घाडी सरांचा तर इतिहास पुस्तक आणलं नाही पुस्तक कधी आणलं नाही आणि बरोबर ते सगळे पॉइंट काढणं. ती मग फ्रेंच क्रांती असेल नंतर जपान क्रांती असेल किंवा कसे ते मोगल आले शिवाजी आले सगळं आजही त्यांचं मुख म्हणजे ते इतिहास सुद्धा उभा करायचे स्टेजवरती. खूप सुंदर सगळ्यांचं हे साहेबांनी सुद्धा खूप या ठिकाणी अल्पावधीत सुद्धा सगळ्यांची मनं जिंकली. खरं म्हणजे तुम्ही सगळे आमचे प्राण आहात. तुम्ही आज या ठिकाणी तुम्हाला नतमस्तक होण्याची संधी आज आम्हाला मिळाली. खूप खूप सर्वांचे धन्यवाद. तुम्हाला उदंड आयुष्य मिळू देत आणि जेव्हा जेव्हा कधी इकडे याल तेव्हा या शाळेकडे येऊन जा. कारण आमचे राठोड सर आणि टीम आणि आम्ही सगळे आबा असेल आम्ही असेल पांडू असेल आम्हालाही खूप अभिमान वाटतं की तुम्ही शिकवले तुमचेच विद्यार्थी आज या कमिटीवर येऊन थोडंसं काहीतरी काम करण्याची आम्हाला संधी मिळाली आहे. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं. मला या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो. मी 1983-84 ज्यावेळी मी BSc झालो 83ला मी BSc झालो आणि पहिल्यांदाच कोकणात उतरलो ते आंबरडला आणि आंबरडमध्ये माझी त्या 83-84 या वर्षासाठी त्या बॅचला मला वाटते दीपक म्हणून नंतर हे आणि नंतर ऋषी दळवी हे माझे विद्यार्थी त्यावेळेचे पहिल्या बॅचचे त्या विद्यार्थ्यांना गणित शिकवण्यासाठी माझी निवड. त्याच्या अगोदर AR पाटील सर 1 वर्षभर इथं होते. मी 83-84 या वर्षी तुम्हाला माहिती आहे कदाचित तुम्हाला माहिती असेल नसेल माझ्या बाबतीत एक हादसा झाला होता. तो पुन्हा मी रिपीट करत नाही पण आहे त्यामुळं मला बरेच जण म्हणजे कदाचित तुम्ही नसेल पण बरेच विद्यार्थी गाववाले सुद्धा चांगलं मला ओळखतात. त्याच वर्षी अगदी ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यावेळी काय असते आपलं दहीहंडी फोडण्याचा आणि अगदी 23-24 वर्षाचा त्यावेळी मी होतो. अगदी कॉलेजमधनं आलो ते इथं शिक्षक म्हणून पहिल्यांदा मी तो अनुभव त्यावेळी डोळे बांधून दहीहंडी फोडण्याचा आणि काका म्हणून तर त्यावेळी आमच्या शेजारी बसले होते ते बघत होते सगळे काय चाललंय वगैरे आणि ते मला वाटतं त्या नियोजन करणाऱ्यांनी तो तुम्ही हंडी बरोबर फोडला नाही असं ते म्हणत होते कारण बक्षीस देत होतं ना त्यावेळी ते काय 20 रुपये का 25 रुपये काहीतरी ते द्यायचं होतं ते तुम्ही काय फोडला नाही ना म्हटले. काका उठले काही नाही सरांनी बरोबर फोडलेला आहे आणि तुम्ही त्यांना ते द्यायलाच पाहिजे असे त्यांनी ते तेव्हा मी माझं मूळ गाव गिरगाव माझ्या लग्नाला आबा पांडू नंतर मारुती गौंडी हे आले होते. त्यावेळी माझं गाव कोल्हापूरपासून अगदी 6 किलोमीटर अंतरावरती गिरगाव गाव आहे पण सध्या मी इचलकरंजीमध्ये स्थायिक आहे. रिटायर होऊन आता मला 7 वर्षे झाली. पूर्ण मी आणि AR पाटलांनी एका ठिकाणी 26 वर्ष आणि या ठिकाणी एक अशी 27 वर्ष AR पाटलांनी आम्ही एकत्र काम केलेलं आहे. मुख्याध्यापक म्हणजे मुख्याध्यापक म्हणून काय मिळालं नाही आम्हाला त्यांनाही मिळालं नाही पण मला ते सिनियर होते. आम्ही असिस्टंट टीचर म्हणून तिथून 7 वर्षापूर्वी रिटायर झालो. गाव माझा हक्कलंगले आणि इथं मी 81, 82 आणि 82, 83 हे 2 वर्षासाठी होतो. त्यावेळेला BSc वरती डायरेक्ट या ठिकाणी मी आलो. माझा विषय पण गणितच विषय असल्यामुळं त्या विषयाच्या दृष्टीने काय असेल त्या पद्धतीनं आम्ही त्यावेळेला मार्गदर्शन केलं आणि खरोखर या गावात सुरुवात आमची झाली म्हणजे आमच्या या व्यावसायिक त्याला आणि त्यापासून म्हणजे इथून पासून मग आमची सुरुवात व्यवसायासाठी झाली. त्यामुळं प्रत्येक वेळेला ह्या गावचं नाव माझ्या प्रत्येक वेळा तोंडात येतं कारण आम्ही ज्या वेळेला सांगतो बऱ्याच लोकांना की मी इथं होतो
या ठिकाणी असं असं होतं आणि त्यावेळेचं जे वैभव होतं शाळेचं, मला खास करून इथं तुम्हाला सांगावंसं वाटतंय, आता गावकरी तुम्ही लोक आहात, की ते वैभव आणा परत, मुलं इथं येऊ दे, त्यांच्या दृष्टीनं त्यांना प्रयत्न आपण केला पाहिजे. मी एक 4 मुलं पाहून या शाळेमध्ये आणीन. ह्या शाळेचं हे वैभव महत्वाचं आहे. मुलं ही वैभव आहे. तुम्ही शाळा रंगवा, काय पण करा, ते काय महत्वाचं आहे ते, पण मुलं नसतील तर तुमचं या वैभवाचा काय उपयोग नाही. मला ती एक खंत बऱ्याच वेळा राहते की मुलांची संख्या जी कमी व्हायला लागल्या ती होता कामा नये, आणि त्या दृष्टीनं तुम्ही लोकांनी प्रयत्न केले पाहिजे. शिक्षक प्रयत्न करत असतील म्हणा, तुम्ही प्रयत्न करत असतील नाही असं मला काय वाटत नाही, तो काय मुद्दा नव्हे, पण तरी सुद्धा मला वाटतं मनातलं की ज्या शाळेत तुम्ही सुरुवात केली ती शाळा मोठी मोठी होत गेली पाहिजे. आज शाळेमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवले जातात. इथं सुद्धा मी बऱ्याचशा सगळ्या शाळा बघून, म्हणजे प्रत्येक वर्ग मी बघून आलो ते प्रत्येक वर्गात जाऊन त्यात काय काय झालंय, काय काय बदल केलाय. त्यावेळेला इतकं वैभव नव्हतं हे. आता हे व्यवस्थित केलंय, कॉम्प्युटर आणलाय, सगळं केलंय. मग त्या मुलांच्या मध्ये ही पोचलं पाहिजे मुलांच्या पर्यंत की या शाळेमध्ये असं असं आहे. हे पोचवण्याचं काम शिक्षकच करू शकणार नाहीत, आपण गावकऱ्यांनी पण ते केलं पाहिजे. हा त्यातला एक मुद्दा आहे. आणि हे जर राहिलं तर ही शाळा राहणार आहे. नाहीतर मुलांची संख्या कमी कमी होत जाणार आणि तुम्ही वर्ग सजवून काय उपयोग आहे त्याचा काय उपयोग होणार नाही. त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करणं, हे फले सरांनी मला सांगितलं की अशी अशी परिस्थिती तिथं व्हायला लागल्या, शिक्षक कमी व्हायला लागले, विद्यार्थी संख्या कमी व्हायला लागल्या, आणि हे मग हळूहळू ते कमी कमी होत चाललं तर मग काय, शेवटी शासन पण काय त्या नियमानुसारच जाणार. आणि जो नियम आहे तो आपण जर मुलं व्यवस्थित आणून इथं जर व्यवस्थित केलं तर या शाळेचं निश्चित वैभव वाढेल. आणि शिक्षक काय नेहमीप्रमाणे प्रयत्न करतातच आणि करावं लागणारच आहे त्यांना, कारण शासनाचा आता तसा दबाव पण आहे. त्या पद्धतीनं कॉम्प्युटराइज हे सगळं आहेच प्रत्येक शाळेमध्ये. आपण मला वाटते सेमी इंग्लिश पण यांनी सुरू केलेलं आहे. म्हणजे कणकवली वगैरे या शहराच्या लेवलनं तुमचं इथं शिक्षण चालू आहे. उलट गावातल्या मुलांना तिथं जाऊन परत तिथं तेवढा खर्च करून हे करण्यापेक्षा इथं जर शिक्षण ते मिळत असेल तर ती मुलं इथं यायला तयार होतील. म्हणजे अशा दृष्टीनं माझा एक विचार म्हणून मी मांडतोय, कितपत तुम्हाला योग्य वाटतं तो तुम्ही ठरवायचं आहे, पण मुलं ही इथं आली पाहिजेत हे महत्वाचं यामध्ये मला वाटायला लागलं. कारण त्यावेळेची जी संख्या होती आणि आताच्या संख्येमध्ये फार मोठा फरक आहे आणि ते नको आहे. आणि आपण ह्या सगळ्या दृष्टीनं प्रयत्न करणं हे गरजेचं. म्हणजे शाळा जर टिकवायची असेल, तुम्हाला हे विद्यालय जर आहे असं टिकवायचं असेल तर मुलं महत्वाची, आणि इथून घडणारी मुलं ही व्यवस्थित झाली पाहिजेत. त्यासाठी शिक्षकांच्यावर पण तुमची नजर असली पाहिजे. गावकऱ्यांनी अशा पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजे. नुसती शाळा आहे म्हणून आपण जर गपच राहिलो तर ह्यातनं काय उपयोग होणार. म्हणजे आहे आता गरीब जे विद्यार्थी असतील किंवा आणखीन असतील, अशा विद्यार्थ्यांना गोळा करून बाबा ह्या शाळेमध्ये असं आपण घेतोय, या शाळेमध्ये असं घेतलं जात आहे वगैरे वगैरे जर आपण गावामध्ये जर प्रचार केला, सांगितलं तर बरेचसे पालक इथं विद्यार्थी पाठवायला तयार होतील. आणि विशेष करून मुलींना म्हणा लांब जायला लागतं, त्या इथं येऊन शिक्षण घेतील. अशा पद्धतीचं एक व्हावं अशी माझी मनापासूनची इच्छा. कारण आम्ही ज्या शाळेमध्ये आता मी ज्या शाळेमध्ये आम्ही आता 20-25 वर्ष सर्व्हिस केली तिथे आम्ही फाउंडर मेंबरच असल्यासारखे. आज त्या शाळेमध्ये एकही इमारत नसताना 42 खोल्यांच्या इमारती आता आमच्या तिथं 4-4 मजली बिल्डिंग आहेत. किती ह्या एवढ्या 84 पासून आतापर्यंत, म्हणजे जवळजवळ 25 ते 30 वर्षापर्यंत एवढी तिथं 3 शाखा आहेत त्यांच्या. म्हणजे ही प्रगती ते करू शकतात. मग आपल्या इथं आपल्याला काय अडचण आहे का? त्या अडचणीवर मात करायचा शिकलं पाहिजे आणि मात केली पाहिजे. पल्ले सर मला म्हटले त्यामुळे मला हे जरा बोलावं असं वाटलं म्हणून मी बोलतोय. शेवटी त्या दृष्टीने क्षमा मागतो, कारण म्हणजे ज्यादा काय जर बोललं असेल तरी, पण मनापासूनची जी तळमळ आहे, कारण ज्या शाळेमध्ये मी मोठा झालो, ज्या शाळेनं मला पुढं वाटचाल करायला शिकवलं, त्या शाळेविषयी निश्चित मला प्रेम आहे. आणि म्हणून इथल्या बऱ्याच वेळा मी ज्यावेळेला सांगतो, मी माझ्या नातवंडांना सांगतो, विद्यार्थ्यांच्या मध्ये सुद्धा मी ज्यावेळेला सांगायचो वर्गामध्ये, त्यावेळेला पहिला आंबरडे गावचं मी नाव सांगतो. कारण शेवटी कसं आहे, ज्या ठिकाणी आपण शाळा शिकलो, जिथं आपली नोकरीची सुरुवात झाली, ते माणूस कधी विसरत नसतो. आणि त्यामुळे त्या दृष्टीनं आम्ही तिथं सांगायचो अशी शाळा होती, असं हे आहे ते आहे वगैरे वगैरे. त्यामुळं इतकं बरं वाटायचं, ते ऐकलं की बरं वाटायचं. यावेळेला यायचं योगा फले सरांच्यामुळे आम्हाला आला आणि त्यामुळे आम्ही तृप्त झालो. तुम्ही जो सत्कार आमचा केला वगैरे आणि तुमचं जे प्रेम आहे अतिशय लाभलं आम्हाला, की या म्हणजे शिक्षकाला ह्याच्याशिवाय दुसरं काय नको असतं.
येणारा विद्यार्थी नमस्कार सर म्हटला की बास होता. म्हणजे इतकं मन भरून आमचं सुद्धा आहे. धन्यवाद. माझे सगळेच विद्यार्थी म्हटले तरी हरकत नाही. म्हणजे 83 पासूनच्या सगळ्यांचा साक्षीदार असणारा, या सगळ्या शिक्षकांचा सुद्धा साक्षीदार असणारा, अजूनही तुमच्यात म्हणजे मिसळणारा, कदाचित अजूनही काही जणांना वाटतं की घोरपडे सर अजूनही इथं त्या शाळेमध्ये आहे, अवतीभोवती मी असतो इथे. शाळेची पहिली प्रगती किंवा शाळेची सुरुवात आता जवळजवळ राजेश सरनी, पाटील सरनी या लोकांनी सांगितलं आणि त्याच्यापेक्षा अधिक खोलात जाऊन सांगणार मूळ याच्यापासून पल्ले सर सांगतील. अर्थात पहिल्यांदाच मी इथं आलो, म्हणजे पहिल्यांदा इथं आल्यानंतर मला कौतुक करावं वाटतं त्या राठोड सरांचं, ज्या आम्हाला काही गोष्टी करता आल्या नाही किंवा ती परिस्थिती असेल काही असेल. आता माझं नाव सांगायचं, नाव तुम्हाला कदाचित माहित असेल, पण इथं आल्यानंतर खूप समाधान वाटलं. शाळेची होणारी प्रगती, झालेली प्रगती ही खूप चांगली आहे. अर्थात ही प्रगती अशीच पुढे चालत राहावी. अर्थात आता जे मुख्याध्यापक आहेत, त्यांचा स्टाफ आहे किंवा तुम्ही सुद्धा आता आहात, बरेचसे लोक आता नाही म्हटल्यानंतर आपल्याही पेक्षा मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत. त्या सगळ्या लोकांना जर आपल्या गावची आठवण झाली आणि या आठवणीतून आपलं गाव, आपली शाळा ही जर मोठी करायची असेल, अर्थात आपलं शाळेतूनच आपला सगळा तसा बघायचा तर विकास होतो. या शाळेतूनच अर्थातच काय आलेली असेल बरीचशी प्रगती आपल्याला पाहायला मिळते. आज जे आपण मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहोत, तुमचा जो ज्या ठिकाणी संपर्क आहे त्या संपर्कातून जर आपण इकडे थोडस या खेड्याकडे लक्ष दिलं तर आपलं खेळ सुधारायला का फार वेळ लागणार नाही. आणि अर्थात तुमचे चेहरे आणि तुमचं काम तुम्ही सगळ्यांनी म्हणून आज या ठिकाणी आमचा जो काय सत्कार म्हणा किंवा या ठिकाणी आठवण सगळ्यांना या ठिकाणी केलेला आहात आणि हे सगळं काम तुम्ही करू शकाल असं आता म्हणजे परिस्थिती दिसते. आणि अर्थातच ती व्हावी, अशाच प्रकारची प्रगती व्हावी एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि इथून पुढे मी इथं आहेच, मी इथंच राहतो आहे, त्याच्यामुळे मी बऱ्याचशा कार्यक्रमांना मी हजर असतो. त्याच्यामुळं मला आता बरेच जण बघतात, मी बघतो बरेच जणांना मी थोडं म्हणजे येतो जातो, कुठं काय जी अडचण असेल तेही सुद्धा मी दूर करण्याचा प्रयत्न करतो. कारण अजूनही इथून पुढे मी जोपर्यंत माझे हातपाय चांगले असतील तोपर्यंत मी येत राहील. आणि अर्थातच या हा कार्यक्रम नियोजन केलं त्याचाही मी आभार मानतो. विद्यार्थी आणि शिक्षक जेव्हा जवळ येतात तेव्हा आंतरिक मनामध्ये एकमेकांबद्दल आदर आणि आपुलकी वाटते. आणि प्रकार म्हणतो ना, तो प्रकार जास्त मोठा असतो. कुठल्याही पदावर असणारी व्यक्ती किंवा विद्यार्थी जवळ आले की विद्यार्थी माझा कुठे चांगल्या लेवलला आहे, तो आज प्रगती करतो हे जर समजलं तर शिक्षकाचं मन भरून येतं. आणि शिक्षकालाही वाटतं, विद्यार्थ्याला वाटतं की आपला शिक्षक आपल्याशी आदराने बोलतो, मार्गदर्शन केलं, त्याचे संग भेटलं, समाधान वाटतं. झालेले कार्यक्रम आपला चालूच आहे. त्या कार्यक्रमामध्ये सत्कार केला. आता हा सत्कार आम्ही स्वीकारलाय, मान्य आहे. फक्त इच्छा फार मोठी कुठली होती, एकमेकाला भेटणं एवढीच इच्छा जास्त. आता हा सत्कार ज्याप्रमाणे झाला पूर्वीप्रमाणे, पण आपुलकी आपली जास्त मला कुठली एकमेकाला भेटणं, असंच आपण एकमेकाला भेटूया. एकमेकाच्या काय अडचणी असतील, मला काहीतरी तुम्हाला सांगायचं असेल, तुमच्या काही मुलांना किंवा इतरांना मार्गदर्शन करायचं असेल, शिक्षक भेटले तर आपल्या मुलांना आपण जर सांगितलं तरच करणार आहे. आता कालचा एक प्रसंग मी 2-3 वेळा मुलांना म्हणालो इथं वगैरे, आपल्या सरांना भेटताना किंवा गुरुजींना भेटताना आपण स्वतः भेटतो, आपली सपत्नीक भेटतो किंवा मुलाबरोबर भेटतो. आणि त्यावेळेला तुम्ही सरांना आदराने नमस्कार करता, त्यावेळेला तुमची मुलं हे बघितल्यानंतर त्यांनाही त्याचा कुठेतरी काय म्हणतो आपण आतून भरून येतं आणि त्यांनाही वाटतं बाबा आपले असे करतात, मग आपणही आपल्या सरांना आपल्या गुरुजींचं लक्षात ठेवलं पाहिजे किंवा त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे. हा संस्कार आहे. आता ही आपली पिढी चालणार आहे, पण तुमच्या मुलापासून तिच्या पुढे गेला तर ते जरा कमी होईल असं मला वाटतं. यासाठी आपणच आपल्या मुलांना लहानपणापासूनच आपल्या घराकडे कोणतरी एखादी वयस्क व्यक्ती जर आली, कोणी असल्या, नातेवाईक असू द्या, कोण असल्या,
तुम्ही जर नतमस्तक झालं तर मुलं करणार आहेत. हा संस्कार आता संस्कार कमी व्हायला लागले. मोबाईल मध्ये हा प्रकार आहे. जर आपल्या मुलाकडे आपण लक्ष दिल्या, स्वतः केलं तर मुलं बघणार आहेत, करणार आहेत. तुम्ही नाही केलं तर मुलं करणार नाहीत. त्यांच्यावर तो संस्कार होऊ द्या. तुम्ही जर शेणात बुडवला तर मुलं बुडवणार आहेत. ती जर मुलं जर 5, 6, 10 वर्षी झाली तर तुम्ही त्यांना अमुक करा म्हणून सांगितलं, करणार नाही. कारण 8वी 9वी 10वीचा मुलगा हे तुम्हाला ती क्रिया करू देणार, पण लहानपणापासून शिकला तर होऊ शकतो. आणि बोलण्यासाठी बोलवल्याबद्दल आभारी आहेत. असा पण एकमेकाला भेटू. सांगायला मी इथून गेल्यानंतर सावडाला होतो. सावडानंतर मी 5-7 हायस्कूल बदलली, स्वतः लिखी. मला सर्वच केलं तर चालेल. मी विद्यामंदिरला रिटायर झालो. 2020 ला रिटायर आहे. 300-350 दिवस माझी शिल्लक होती रजेची. उपभोग घेतला नाहीये. रिटायरमेंटच्या 2 दिवस अगोदर 27-28 ला भालचंद्र बाबाच्या मठामध्ये करोनाची ड्युटी सुद्धा केली आणि 31 ला रिटायर झालो. मी विद्यामंदिर शिवाजीनगरला राजेंद्रीच्या बंगल्याच्या पाठीमागं, नारायणराणीच्या बंगल्याच्या जवळच म्हणूया, त्यांच्या पाठीमागल्या साईडला 5 नंबर शाळेच्या जवळ यादव कॉम्प्लेक्स म्हणून माझं कॉम्प्लेक्स काढल्याची तिथे राहतो. कधी या, दरवाजा उघडा आहे. आंबेडगावचं ग्रामदैवत भगवती देवी तिथं अतिशय उत्साहानं भारलेलं असं वातावरण. काल 2 दिवस आमच्या गावात रस्ता आहे, 2 दिवस सतत रस्ता चालू आहे. आणि या अत्यंत पवित्र अशा भारलेल्या वातावरणामध्ये आपण सगळ्यांनी हा एक आणखी एक चांगला स्तुत्य असा उपक्रम घेतला. त्याबद्दल आयोजकांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि आज सकाळी फल्ले सर येताना माझ्या घराकडून आले. फल्ले सरांनी मला खूपच आग्रह केला की बुवा तुम्ही आलं पाहिजे. आणि फल्ले सरांच्या आग्रहामुळे आणि हे सगळी मंडळी पुन्हा आपल्याला भेटतील याबद्दल म्हणून मी आज या ठिकाणी उपस्थित आहे. व्यासपीठावर उपस्थित आमचे ज्येष्ठ सहकारी मुकुंद सर आहेत, यादव सर आहेत, गोखोळे सर आहेत, पल्ले सर, परब साहेब, राहुल साहेब आणि पाटील सर आणि जाधव सर, या सगळ्यांना भेटून खूप आनंद झालेला आहे. मी तुमच्या शेजारच्याच गावचा आणि या गावाशी आंबरशी आमची ह्याच पिढीचे नाही 2-3 पिढ्यांचं म्हणजे आबांचे वडील, माझे आजोबा, माझे वडील, या सगळ्यांनी आम्ही इथं या गावाशी गुणानुबंध आहे. किंबहुना आंबरड गाव एवढा विस्तृत आहे आणि त्या गावाच्या बरोबर मध्यावरती आम्ही असल्यामुळे एक वेळ आंबरड गावात माणसाला भेटतच आहे. तिकडे नाटेकरवाडी किंवा त्या बाजूला आणि कनकपाल या 2 वाड्यातली माणसं परस्पर भेटत नसतील, पण आम्ही मात्र सगळ्यांना जवळ कनेक्टेड आहोत. माझ्या आयुष्यातली पहिली जी कमाई आहे किंवा सुरुवात आहे ती या हायस्कूलमधून झाली. त्यामुळे या हायस्कूलला मी अत्यंत ऋणी आहे. इथं उपस्थित आता डिस्ट्रिक्ट जवान अध्यक्ष आबासाहेब त्यांच्या जोडीदाराने त्यावेळी फार काही इंटरव्ह्यू न घेता बोलून इथं मला काम करण्याची संधी दिली. आपण आता यातले काही विद्यार्थी माझ्यासमोर आहेत आणि 2 वर्ष या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याबद्दल मी आपल्या सगळ्या आंबेड गावचं या संस्थेचा अत्यंत ऋणी आहे आणि कृतज्ञ मी आपल्याला विषय करू इच्छितो की आता पाटील सर जे म्हणाले ही समस्या जी आहे पटसंख्येची ती सर्वच ठिकाणी आहे किंवा आंबेडमध्येच आहे असं नाही. फक्त यासाठी आपल्याला वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे आणि सर म्हणाले त्याप्रमाणे की विद्यार्थी इकडं शेतून आणावे लागतील. त्यासाठी एखादे गुरुकुल टाईप सुरू करावं लागेल. कारण माझं या हायस्कूलमध्ये कम्युनिकेशन होणं हेच यासाठी होतं की इथं सगळ्यात नवीन मी होतो आणि अचानक एक तुकडी 5वीची
कमी झाल्यामुळे आणि सगळ्यात ज्युनियर मोस्ट ज्युनियर असल्यामुळे मला इथून टर्मिनेट व्हावं लागलं. नंतर मी तलाठी झालो, नंतर पुन्हा प्राथमिककडे गेलो आणि या गावच्या शिकवणीमुळे किंवा इथल्या या सगळ्या संस्कारांमुळे मी अगदी शिक्षक संघटनांमध्ये काम केलं. राष्ट्रीय स्तरावरती पर्यंत मी त्या संघटनामध्ये काम केलं आणि हे सगळं करत असताना या ठिकाणी जी मी पहिली सुरुवात केली त्याबद्दल अतिशय कृतज्ञ भावनेनं आणि या ठिकाणी मी आज आलो आहे. मी इथं असताना मला वाटतं हनुमान वाचनालय वाचनालय त्याची स्थापना झाली आणि त्या हनुमान वाचनालय सुद्धा माझा त्यावेळी रिटायरमेंट म्हणजे बदलीनिमित्त किंवा मी इथून टर्मिनेट झाल्यानिमित्त सत्कार करण्यात आलेला होता. त्यावेळी पण मी बोललेलो होतो की आंबरडगाव ज्यांनी मला पहिला जो उत्पन्न करून दिला त्याला मी कधीही विसरणार नाही आणि आजही त्याच भावनेने सांगतो की या लोकांसोबत आमचा नाही आहे म्हणजे लांबून आलेले आहेत त्यांचा वारंवार संपर्क येत नाही. माझा अनेक वेळा आपल्या संपर्क येतो आणि यासाठी जर माझ्याकडून काही सहकार्य मी एवढा मोठा नाही आहे पण फुल फुलाची पाकळी तर करायची असेल तर मी जरूर करेन. आणि हॉस्टेल काढणं किंवा काय यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी जर आपल्याला आबासाहेब तर त्या राजकारणामध्ये आहेत त्यामुळे त्यांना राजकीय पाठबळ आहे आणि सामाजिक किंवा अन्य काही पाठबळावर असेल आर्थिक पाठबळ सुद्धा. तर मी या संस्थेला खारीबा वाटायला सदैव तयार असेल. आपण कधीही मला साथ घाला असं आपल्याला वचन देतो आणि आपण या ठिकाणी मला बोलवून माझा जो सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष सचिव आणि सदस्य आणि माझे शिक्षक वर्ग मित्र आणि माझे विद्यार्थी मित्र. आता तुम्ही माझे मित्र आहात विद्यार्थी नाही लक्षात घ्या. तुम्ही जायचे आता आमचे मित्र मुलगा सुद्धा आपला मोठा नाही आपला मित्र असतो तर आपला मुलगा राहत नाही. तर एकंदरीत आल्यानंतर सगळं बघितलं हे सगळं फिरून थंडा सगळे सगळं बघितलं त्याच्या पाण्याची टाकी बघितली सगळं बघितलं मला समाधान वाटतं भयंकर समाधान वाटलं मला. आणि खरोखर ही जी नवीन समिती आहे माध्यमिक समिती जी आहे समिती आहे ही खरोखर फार चांगली आहे आणि यांची वारसा फार चांगली आहे आणि तुम्ही फार चांगलं काम केलेलं आहे. खूप पुढे क्रांती झालेली आहे शाळेमध्ये आणि एखादी संस्था टिकवायची सुधारणा करायची तिच्यावर वाढ करायची फार कठीण आहे. त्यांच्यामध्ये एकोपा पाहिजे. पैसा कमी पडला तरी सर्वांनी एकत्र गेले तर पैसा मिळतो लोक देतात. तुमचं काम चांगलं पाहिजे तुमचं काम चांगलं पाहिजे प्रामाणिकपणा पाहिजे सतोटी पाहिजे काय तुम्हाला पैशाचा पैसा मिळतो आणि तुम्ही यापुढे एकोपणे राहा चांगला विकास करायच्यापेक्षाही आणि आम्हाला आम्ही बोलवा. मी कायम आता मागच्या वेळेला आलो होतो मी बघितलं मी कायम येत राहतो का आलो की मला अमराबद्दल फार आपुलकी आहे प्रेम आहे काय आणि संस्था अशी भरभराट राहावं एवढं मी सांगू. संस्थेचे अध्यक्ष सेक्रेटरी व्यासपीठावर बसलेले आजी माजी सगळे तुमचे शिक्षक आणि मी आणि तुम्ही या सगळ्यांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. आता आश्चर्य वाटते जरा 34 वर्षानंतर मी इथं पहिल्यांदा आलो मध्ये सगळे चेहरे बघितल्यानंतर एवढा आनंद होतो. आमचीच मुलं आमचेच विद्यार्थी आमच्यापेक्षा मोठी झालेली आम्हाला बघायला आनंद वाटतो. तुमचं सांगा तुमची मुलं तुमच्यापेक्षा मोठी व्हावीत याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि या शाळेत मी पहिल्यांदा आलो. मी बाळासाहेब मगदूम आणि 1978 ला मी इथं आलो आणि 2000 साली मी इथून गेलो रिटायर झालो. मी किनी नावाचं एक गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यात
कोल्हापूरहून साताऱ्याला जाताना पहिला टोल नाका आहे किनी टोल नाका, तिथं माझं घर आहे, मी तिथं राहतो. तुम्ही बऱ्याच वेळा जाता येता मुंबईला पुण्याला कुठं असाल, चुकून जर त्या रस्त्याने जाणं येणं झालं तर टोल नाक्यावर यायचं आणि एक फोन मला करायचा, मी 3 मिनिटाच्या आत तुमच्या स्वागताला तिथं तयार असतो. ऊर भरून येतोय, मोठे झाला, तब्येतीनं नाही, तब्येतीनं तर झाला तर झाला, पण आर्थिक बाबतीत असू दे, सामाजिक दृष्टीनं असू दे, बाकीचं असू दे. आता या कार्यक्रमाला आता तुम्हाला यायची एवढी काही गरज नव्हती. काल रात्री सगळे भेटले, प्रत्येक जण सर तुम्ही कधी आला, सर तुम्ही कधी आला, ते प्रत्येक जण पायाला आले. काय काय एकीकडे 3-3, 4-4 लहान म्हणून कंबर मोडलं. काय शाळेत आम्ही ज्यावेळी होतो त्यावेळी शाळेला वैभव होतं. काकामून, अण्णा भोगटे, आमचे जी परब यांचं खूप मोठं सहकार्य होतं शाळेला, आणि शिक्षकांना तसा आदर पण होता. आत्ता मला अतिशय कौतुक करावं असं वाटतं, त्यावेळी आमची शाळा अशी नव्हती. माझी शाळा म्हणजे अशी लिपस्टिक लावलेली नव्हती. हे काम केलं यांनी, यांना सगळं श्रेय यांना दिलं पाहिजे. म्हणजे आता अध्यक्षांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे, सेक्रेटरीनं आमच्या सहकार्य केलेलं आहे. हे सगळे विद्यार्थीच आहेत, ह्याचा अभिमान आहे. माझा विद्यार्थी एका संस्थेचा अध्यक्ष आहे, माझा विद्यार्थी एका संस्थेचा सेक्रेटरी आहे, आणि माझे विद्यार्थी बरेचसे मुंबईला चांगल्या चांगल्या पोस्टवरती आहेत. आणि दुर्दैवानं यापैकी मला एकही कोणी ओळखलेलं नाही. सर मी अमुक सर नीतू सिंग, आता ओळखलं नाही तर ओळखलं नाही. आता झाली 75 एक, आणि आमच्यात काय बदल झालेला नाही. आमची उंची वाढणार नाही, जाडी वाढणार नाही, चेहरा वाढणार नाही. तुमच्या इथं काय नव्हतं, इथं काय नव्हतं, आलेलं आहे. त्यामुळं ओळखलं नसेल तर क्षमस्व. मी म्हणजे जाणून बुजून सर काय ताट आहे ओळखून दिलं नाही असं काय गैरसमज करून घेऊ नका कृपा करून. आणि दुसरी या शाळेचं वैभव म्हणजे आता फिजिकल दिसायला शाळा अतिशय सुंदर दिसते. पाठीमागून बाग केलेली आहे, पुढं बाग केलेली आहे, सगळं अगदी व्यवस्थित आहे. इमारत चांगली आहे, सगळं चांगलं आहे. विद्यार्थी संख्या आता मला इथं भाषण करायला सगळ्या सुटी कुठलं असेल तर दुसऱ्याला शिकवणे. भाषण करायला चांगलं आहे, असं करा तुम्ही तसं करा, विद्यार्थी संख्या वाढवा. हे बिचारे प्रयत्न करतात, जातात. मी एका सांगतो, आमची किनीची शाळा आहे, 1100 विद्यार्थी आहेत, 1150 विद्यार्थी आहेत. तिथे मी डायरेक्टर आहे, चेअरमन अध्यक्ष काय नाही, मी डायरेक्टर आहे. आणि आता 27 शिक्षक आहेत, आणि ते शिक्षक आता कुठून येतात. त्या प्रत्येकाला ताकीद आहे. म्हणजे मी गेल्यानंतर मी सांगितलं त्यांना, कृपा करून एक काम करा, आपल्या संस्थेची अशी परिस्थिती नाही, आता अनुदान काय मिळत नाही. तुम्हाला काय वाटतं ते शिक्षकाकडून 20 लाख घेतले, 15 लाख घेतले, ते गेले कुठेही गेलेले नाही, तिथं पुरतच नाही. ते त्या तेवढ्या मोठ्या शाळेत काय होत असेल. मी डायरेक्टर आहे तिथं, पंचायत होते, आम्हाला विचारतात, गावकरी विचारतात, नाही कुठे गेले त्या शिक्षक कुठे गेले. खडू फळा तेवढंच होत नाही, बऱ्याचशा गोष्टी आहेत. खर्च भयानक असतो, लाईट बिल हे ते खूप 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 गोष्टी आहेत. त्यामुळं अध्यक्षाला, सेक्रेटरीला आणि हेडमास्टरला नावं ठेवण्यात आपला सगळा वेळ जातो, आणि आपण काय करतच नाही. त्यासाठी काय, कधी गरज भासली हेडमास्टरने तुम्हाला एखादा शब्द टाकला, अध्यक्षाने एखादा शब्द टाकला तर तो झेला. म्हणजे त्यांनी मागितलं ते सगळं द्या असं नाही. तुमच्या इच्छेचा प्रश्न, माझ्या इच्छेचा प्रश्न आहे बाबा. हे फुल नाही फुलाची पाकडी, हे देत चाला, येत चाला, नुसतं देत पैसे आणि काय सारखं असं नाही. या इथंपर्यंत काय चाललंय शाळेत बघा, काय सेमी इंग्लिश काढले ही सुधारणा आहे. आमच्या काळात सेमी काय नव्हतं. आणि मी शिकलो त्यावेळेला 8वीला आम्हाला इंग्रजी सुरू, ABCD 8वीला. आता
आणि आता काय झालं, या विद्यार्थी संख्या कमी झाली त्याचं एकमेव कारण आहे इंग्लिश मीडियम स्कूल. आता तुम्ही सगळे पालक आहात, तुमची मुलं शाळा शिकतायत, ती तुझं बरोबर कुठं इंग्लिश मीडियम, इंग्लिश मीडियम त्याच आपल्या माझं पण जायला पाहिजे. बरं इंग्लिश मीडियम काय आहे काही नाही. जे तुम्हाला मी सांगतो की नाही हे कळतंय, मग ते मी हिंदी शिकवत होतो नाही, मग हिंदी सगळंच कळत होतं असं काही एखादं न करणारा असायचा. कारण एकदा शिक्षण अधिकारी आले होते आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी माझा तासच ऑब्झर्व केला नाही इन्स्पेक्शन आणि नंतरची एक मीटिंग असते त्यावेळी तुमचा बघितलं नाही तुम्ही काय करता तेवढं सांगा. त्यावेळी मी पिक्चर मध्ये गाडीच म्हणून दाखवली त्या शिक्षण अधिकारी तसेच होते. माझ्या शेजारला राहायला होते, वस्तीला माझ्या शेजारला होते आणि त्यावेळी टेप नावाचा असा आडवा टेप होता. गाणी ऐकायला काय पाहिजे मी टेप दिला, ते रात्रभर काय चालला होता त्या दोघांचा. बाकी सांगत नाही मी, मला कळलं नाही, यांची नस कळली नाही. आता रफ्ता एक उदाहरण म्हणून सांगतो ना, लांबड कंटाळत असेल तर सांग काय झालं. बांधील बाई हिंदी शिकवायची, 5वी 7वीला आणि मी 8वी. त्यावेळी काय शिकवत तुम्ही साहेब म्हणलं, ग्रामर नावाचा एक प्रकार आहे, त्यात एक प्रकार ग्रामरचा आहे रफ्ता रफ्ताचा वाक्यात उपयोग करायचा आहे. रफ्ता काय आहे, अव्यय आता कशा सांगतो तुम्ही हे अव्यय. म्हणजे म्हटलं काय, मग ते काय रफ्ता वाक्यात उपयोग, अरे रफ्ता देखो आग मेरी लढी. ते बरोबर त्या साहेबांनी त्या मॅडमला उठवलं. मॅडम म्हणजे रफ्ता तिथंच म्हणलं, तिथं सगळंच म्हटलं आताशी काय संबंध नाही. मुलानं वाक्यात उपयोग व्यवस्थित केला आणि पूर्णविराम म्हणजे अशी उभी रेषा माझ्या विषयात तुम्ही टीम मध्ये येता, मी उभी रेषा मारतो. ती उभी रेषा मारली की झालं बरोबर, त्याला 1 मार्क आहे तो दिलाच पाहिजे. आणि अशी 35 मिनिटं त्यावेळी त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी बऱ्याच शाळेत जाऊन सांगितलं तुम्हाला ग्रामर शिकवायचं असेल तर आंबरड हायस्कूलमध्ये जाऊ शका. म्हणजे आंबरड हायस्कूल हे मला कळलं कसं. आता तुम्ही काय म्हणाले थापा मारते माणगावला SD पाटील नावाचे शिक्षक होते. म्हणजे आमचे फकीर सर 25 वर्ष शिकवतात आणि आम्हाला तुमचं नाव सांगितलं म्हणले. काय मी त्यांची नस ओळखली मी गमत केली होती. काय तसलं काय नव्हतं. इंग्रजी माध्यम, मी माझं प्रभू इंग्रजी माध्यमात आहे. अरे ठीक आहे, तुझं माझं पण आहे आणि मराठी घातलं. काय याच शाळेत शिकलेली पोरं, त्यांना 5वीला इंग्रजी आम्ही सुरू केलं. तुमचे सराठी सर मगापासून नाव घेत आहे, सराठी सर होते, दिंडे सर होते, अतिशय चांगले शिक्षक इंग्रजीचे होते. सगळा स्टाफ आमचा अतिशय उत्तम होता. सराठी सरांनी भाषण केलं तर त्यानंतर मराठी बोलताच येत होतं. काय करतात ते इंग्रजी भाषेत. मग आमचे हिंदी काका म्हणजे आमचे हिंदी शिक्षक तसेच आहेत. बरोबर तुमचं झालं इंग्रजी. आता या शाळेत शिकलेला माझा विद्यार्थी उमेश मुंज आज इंग्लंडमध्ये, त्याच्या हाताखाली बरीच माणसं काम करतात. इंग्लंडमध्ये मराठी नाही, हिंदी नाही, उर्दू नाही, काय नाही फक्त इंग्रजी आहे. त्याला कुठल्या इंग्लिश माध्यमात गेलता. माझा मुलगा आशिष, तुम्हाला काही लोकांना माहिती असेल, तो सुद्धा लंडनमध्ये आहे. लंडनमध्ये कोण इंग्रजी शिकवायला गेलता, मी शिकवलेलं नाही त्याला. गेलेत ना काय होते, आपल्या भाषेत जे आपण सांगतो ते लवकर समजतं आणि इतर भाषेतलं ते समजावून घ्यायचं ना आपल्यात आत्मसात करायचं त्याला वेळ लागतो.
आणि बरोबरच येईल ते सगळं आत्मसात होईल असं होत नाही. म्हणून तुमची सुद्धा विद्यार्थी असतील तर मुलं असतील इंग्लिश मीडियममध्ये घालू नका असं म्हणत नाही. पण पहिला या गावच्या अण्णा गावकडे आम्हाला पाहिला बरोबर असणारे प्रत्येक वाडीतले सकाराम आमच्या सारखं गणपत दादा काका तळेकर गणपत निळकंठ दळवी त्याच्याचबरोबर आपाप सावंत मुलीजी चक्कीवाले राहू परब मुलींची वडील यांना खरोखर माझा नमस्कार. काही काही माझ्यापेक्षा लहान असून माझ्यापेक्षा मोठी झालेले त्यांनाही माझं तांबे सर सामंत पाठपुळे हेडमास्टर आपल्या शाळेचे मोठे सगळ्यापेक्षा मोठे आणि एन एस पावसकर माझ्यापेक्षा मोठे झाले त्यांना माझा आज आम्हाला थोडक्यात आठ पाहिजे म्हणून थोडक्यात आठवते. कारण की शाळा म्हटल्यानंतर शिक्षक मला एक 4 दिवस इथून परंपरा तरी संपणार म्हणून अगदी थोडक्यात सांगते. या शाळेचे श्रीयुक्त मिरजकर सर श्रीयुक्त नाही मिरजकर सरांच्या आणि त्यांच्या स्टाफ पासून ते आज असणारे राठोड सर आणि त्यांचा स्टाफ इथपर्यंतचे आता तुम्ही मोदी इंग्लिश टीचर असणार आहे व्यक्ती देसाई त्याच्यानंतर होते तांबे एल के तांबे एन जी देसाई एल के तांबे जाधव ए पी जाधव दीक्षित एल एम त्याच्यानंतर सामंत सर त्याच्यानंतर बेकनाळकर हे त्याच्याचबरोबर आता आपल्या एन एस पावसकर आणि एन एस पावसकर नंतर ते आता भरपडे पुढे असलेले आपल्या समोर असलेले ज्यांचा सगळा समाधानी चेहरा आहे राठोड तिथपर्यंतचे सगळे शाळेतले त्याचबरोबर गाव आहे. हा गाव तुमचा नाही. आज समाधान वाटतं की त्या मुलांनी एकत्र असे ग्रुप करतात. फक्त मिरजेवर हात वर केल्याबरोबर एकही न तुमचा तिथे करायला मिरजेत कृपा किती आहे बाहेरचा माणूस 9-10 लाख रुपये आज आमच्या गावचा माणूस नव्हे त्याचं नाव मी घेतलं सावंतवाडीच्या कमलेश वैद्य या भगवतीनं आशीर्वाद दिल्यानंतर कमलेश वैद्य ते नाव मला सुद्धा माहिती नव्हतं पण मला मोबाईलवर दाखवलं की त्या भगवती माहितीची कृपा आहे. 9-10 लाखापर्यंत आनंद यायला सांगणार की भगवती त्या गावातले जे काका तळे कधी कधी कार्यक्रमाला माहिती नसते. आज त्या शाळेचे विद्यार्थी दत्त घेऊन येणारे म्हणाले आज आपल्या शाळा चालवणार आता हेच नाही भालचंद्र दळवी आज मुंबईत एका ठिकाणी ज्युनियर कॉलेज शाळा बरेचसे असे होऊन गेले. आज आपल्या शाळेतल्या चमत्कार म्हणून सांगता येतो माझ्या विद्यार्थ्याचा विद्यार्थी या शाळेत मास्तर होता. मला प्रत्येक गावात
विद्यार्थी त्या शाळेत असतो. प्रवीण भोपते तुम्ही ऐकलं? ते आपल्या शाळेचा विद्यार्थी. हा? शेती भोपते, रेखा भोपते त्या आपल्या शाळेचे विद्यार्थी. कल्याणी मुंज आपली शाळेत त्यांना शिकवणारे पोखरण विकसित त्यांची सर. त्या पोखरण सरांना शिकवणारे आरवाय पाटील त्या आता लोणावळा मागणार ते त्यांची सर पोखरण करायची आणि त्या आरवाय पाटलांना शिकवणारा मी. मला त्या आंबड गावाबद्दल गावाबद्दल सुद्धा अभिमान वाटतो. आंबडच नाही, आंबरण, पोखरण, पुष्पे, कसवण, तळवडे, बोर्डे या गावाबद्दल या सगळ्या गावात आज इथपर्यंत ऐकलं. राहुलवाडी राहुल उन्नती समाज मंडळ माझ्या अध्यक्षाची काय परत उन्नती समाज मंडळ पाहिजे, तळवी उन्नती समाज मंडळ पाहिजे, तांबे उन्नती समाज मंडळ पाहिजे, सगळीकडे समाज मंडळ. या गावाचे इतके मोठे गुण गेलेले बोधपर्यंत गेले. गोविंद दत्तराम अनवणे वाईचे मराठी त्यांच्या घरात ज्यांना चालून काही होत नसेल त्यांना आठवण, पण त्यांनी लिहून दिलेला कागद आता माझ्याकडे आहे. पूर्वीची हेमाडपंथी लिपी मोडी मला इथे त्यांच्याकडे तो कागद आता माझ्याकडे आहे. मला त्याला पाहिजे तर तुम्ही मोबाईलवर मोडी लिपी आता मला इथे कशामधून माझ्या वडिलांच्या मुलं आणि पुन्हा वैद्यही सराव करत असे इथं बरेचसे अफवा नाही. पूर्वी तुमचं नाव सांगितलं याद ऐकायला काय समाधान वाटलं असं नाही. मसूरकर बोलली त्याचा पत्नी आला मला ओळखले पत्नी आणि मसूरकर पूर्वीचे तिथले राहुल आंबोडे ग्राम विकास मंडळ अखिल आंबोडे ग्राम विकास मंडळ आंबोड्यांचे बरेचसे कार्यकर्ते सगळ्यांनी किती आंबोडसाठी केले की मी स्वतः बघितलं. त्या आज तुमच्या या बसलेल्या विद्यार्थ्यांना मी स्वतः बघितलो. अशी नवीन घर टाकायला सांगितलं. एसटी येत नाही प्रत्येक नाही आणि त्यांनी केले. त्यात माझं समाधान कुठलं होतं, विद्यार्थी डोकीवरती पाठीतून हातात पुढे घेऊन स्वतःला ठेवतो. लांब जायला तर या आंबोडे गावाबद्दल आंबोडे शाळेबद्दल आणि 1965-66 पासून आज अखेर असे प्रत्येक विद्यार्थ्यांचे सगळे जरी एकत्र आले तर मला सगळा गाव सुरुवातीला या शाळेत 85 विद्यार्थी होते 4 वर्षात. अभिमान वाटतो तो कुठला 500च्या वर करून दाखवेल आणि खरोखर 527 इथं पुष्प्यापर्यंत असा चालत घेत जातो. कसवनच्या पलीकडे तळवड्याच्या पलीकडे कसवण मधून मुलं आहे आणि 500च्या वर दाखवायची होती. मला जिद्दच होती कारण इथं 11 तुकड्या करायच्या होत्या. फोटो सुद्धा केलं, फोटो सुद्धा केलं. आपल्याला सांगायला काय वाटतं, सांगण्यासाठी नसलेली मुलांचं नाव योगायोग असा योगायोग क्वचितच असतो की काल आपण आपली ग्रामदेवता त्या गोंधळाचा उत्सव आनंदाने होते. खरोखरच उत्तम अशी म्हणजे प्रत्येक उपस्थित हो आणि शांततेमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे यशस्वी झाला. त्याबद्दल या ठिकाणी आपला सर्व मुंबईकरांना स्थानिक एक ग्रामस्थ म्हणून अभिनंदन आपलं तर तुम्ही आभारी आपण दरवर्षी घेतो आणि काल आजीचे आशीर्वाद घेतला आणि आज आपल्याला गुरुचं ज्ञान मिळालं. आईचा आशीर्वाद आणि गुरुचं ज्ञान म्हणजे मला वाटतं जे तुमच्या जीवनामध्ये काही कमतरता असेल ते आजपासून समजा आणि तुमची पुढील वाटचाल असेल
हे नक्कीच उत्कर्षाकडे प्रगती शिकत आहे. आता बऱ्याचशा या ठिकाणी गोष्टी आल्या आपल्या सर्व गुरुवर्यांनी सांगितलं. पण एक महत्वाची गोष्ट एखादी संस्था चालवणे हे केवळ अध्यक्षपद सामान्य आहे तशी बाबत केवळ म्हणजे भारतगार म्हणून नाही, पण त्यांनी त्या पदावर आल्यानंतर आपण सुरुवात एक जबाबदार म्हणून त्यांनी ते या शाळेची वाटचाल सुरू केली. तिथे थांबलं नाही, कुठे कमी पडायला दिलं नाही की असं भासवलं नाही की बाबा या स्टाफचे पगार झाले नाही, आज कुठे काय भेट करता आली, असं कुठेही भासायला न देता सर्व शाळेत जे शैक्षणिक उपक्रम होते तेही उत्तम प्रकारे राबवित होते. त्यानंतर या ठिकाणी येणारा स्टाफ त्याची निवड योग्य प्रकारे त्यांच्याकडून होत होती आणि खरोखरच गेली मला वाटतं 5-7 तरी वर्ष 8 वर्ष या शाळेचा 10वीचा निकाला 100% हे अभिमानाचं होतं. आपण फक्त विचार एकतर्फीच करत होतो. काय चाललंय ते मला सरांनी सांगितलं एवढे हातात ठेवले ते एवढं तसं नाही. खरंय ज्यावेळी आपण तिथे उतरतो त्यावेळी ते पाणी किती खोल आहे किती काय आहे ते त्यावेळी नाही. म्हणून आबासाहेबांचं खरोखर कौतुक करूया. आणि त्यांनी एवढ्या एक चांगली गोष्ट केली, सर्वांना गावात केली, त्या संस्थेमध्ये समाविष्ट केली. त्यांना चांगली संदीप परब यांच्यासारखी चांगली व्यक्तिमत्व शैक्षणिक पातळीवर सचिव म्हणून मिळाले. विकास तसं सांगायचं म्हणलं तर आपली ग्रामदेवता ही भगवतीच्या चरणी नतमस्तक होतो आणि सर्व तुमच्या चरणी नतमस्तक होऊन माझे प्रश्न सुरू. सर्व माझे विद्यार्थी आला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी शाळेच्या वतीने संस्थेच्या वतीने कौतुक करतो. सांगायचं तात्पर्य 8/1/2020 रोजी ही संकल्पना आम्ही अंमलात आणली. त्यावेळेस फक्त माझे विद्यार्थी 35 मुलं जमा झाले. म्हणजे 20 पासून ही परंपरा अखंडितपणे चालू आहे. फक्त माझे विद्यार्थी काही प्रमाणात कमी जास्त येत होते म्हणून जराशी गैरसोय झालेली आहे. नाहीतर आपण हॉलमध्येच हा कार्यक्रम घेण्यात आला असं काय त्याबद्दलही मी तुमची दिलेली करतो. खरं सांगायचं म्हणलं तर शाळा ही शाळाच असते. त्या शाळेमधून घडून गेलेले विद्यार्थी फार उच्च पदावर होणं ही आमची अपेक्षा असते. तुम्हाला माहित आहे डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर म्हणतो हा लवकर आजारी पडावं, माझ्याकडे परत यावं अशी डॉक्टरची अपेक्षा असते. वकिलाकडे गेलं तर एकदम फार मोठं भांडण व्हावं की आपली जमावडी हा त्याची अपेक्षा असते. पोलिसाकडे गेलं तर तीच चिंता असते. पण फक्त एकच असं समाजामध्ये आहे तो म्हणजे शिक्षक. आणि ज्या दिवशी शिक्षकाची अपेक्षा सुद्धा खुंटेल त्या दिवशी देशाचा विनाशकाल निश्चित आहे. परंतु आपल्या भारत देशामध्ये आणखी ही परंपरा चालू आहे. त्याबद्दल गुरु परंपरेचं महत्व मी काल पाहिलं डोळ्यांनी. काय कमवायचं आहे जीवनामध्ये येऊन आपण किती गोष्टी कमवू शकतो, चांगलं आणि वाईट. आणि आता तुम्हाला माहित आहे आता धावपळीचं युग आहे. जाता जाता पटकन जातो आपण म्हणतो सकाळीच बोलवतो संध्याकाळी काय खबर. म्हणून जीवनामध्ये फार काही कमवण्यासारखं नसतं. आपण फार मंदिर 10 मंदिर इमारत बांधलं तरी राहण्यासाठी फक्त एकच वेळ पुरेशी असते. परंतु ह्या सर्व माझ्या शिक्षक वर्गाने जे काल कमवलेलं पाहिलं मलाही खूप करून आलं. कारण त्यांनी मला बोलण्यासाठी सुद्धा वेळ त्यांच्याकडे नव्हता. एवढे ते बिझी होते. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असू द्या. शाळेची प्रगती अशा पद्धतीने चालू आहे. थोडक्यात मी त्या शाळेच्या याच्याबद्दल सांगतो. संस्थापक हे अतिशय उत्तम आहे. कुठल्याही कामामध्ये आमच्या इंटरफेअर करत नाही. स्टाफ आमचा एकदम सुंदर आहे. सांगितलेलं काम पडेल त्या दिवशी त्या स्टाफचं सुद्धा मी कौतुक आहे. दुसरा मुद्दा राहिला आपल्या शाळा ही कशा पद्धतीने चालली. सर्व सूत्र घेतली 2019 पासून शाळा फार बिकट परिस्थितीत होती. आपापल्या फक्त 2800 रुपये शिल्लक होते आणि शाळा पडणार म्हणून काही 38 पालकांनी आपली मुलं घेऊन गेली. उद्या शाळा पडली तर आम्ही कोणाला जाऊ? प्रश्न इथं होता. 38 मुलं एकदम गेली. आपली संख्या त्यावेळेस साधारणपणे 140-50 दरम्यान होती. 38 मुलं गेल्यानंतर आपल्याकडे फक्त 102 मुलं शिकवली. शासनाच्या बदलत्या धोरणामुळे फार परिस्थिती बिकट होत चालली होती. शिक्षक संख्या हळूहळू 10 वरून 9 वर आली, 9 वरून 8 वर आली होती. परंतु पालकांची मानसिकता अशी होती की आता काही पुढे जाणारच नाही. सरांनी मगाशी एक सांगितलं की भगवतीचं फार मोठं महिमा आहे. कधी काय होईल सांगता येत नाही.
मलाही या खुर्चीवर बसायचं नव्हतं, कारण मी लांब 600 किलोमीटर अंतरावरून आलो होतो. कुणाला तोंड कशी पाडायचं, कुणी काय बोलतील याची पण मला धाकधूक होती. कशी लोक असतील याचा मला फार अंदाज नव्हता. 2005 पासून मी या ठिकाणी कार्यरत होतो, पण 12-13 वर्षात माझी सर्व्हिसची झाली होती. आबासाहेब म्हणाले तुम्ही बसल्याशिवाय शाळा पुढे जाणार. गडवी सर म्हणाले तुम्ही बसल्याशिवाय काय होणार नाही. आपले सेक्रेटरी साहेब पण म्हणाले नाही तुम्हीच बसलं पाहिजे. शेवटी घोरपडे सर मला येऊन सांगायला लागले तुम्हीच बसलं पाहिजे. जवळजवळ 9 महिने त्या खुर्चीवर बसलोच नाही, 1-1.5 वर्ष बसलोच नाही, कारण आपल्याला ते झेपणार नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, 2800 रुपयामध्ये ही बिल्डिंग उभी कशी करायचं हा प्रश्न माझ्या समोर होता. सर पहिला प्रश्न, बिल्डिंग चांगली असेल तर मुलं येऊ शकतात, पालकांचाही काय दोष नव्हता, शासनाकडून शिक्षकही नव्हते, परंतु 3-4 शिक्षकावर शाळा चालू होती, त्याच्यामध्ये बसची सोय केली होती. अशा परिस्थितीत प्रतिकूल परिस्थितीत शाळा सुरू झाली. आमचे नवीन शिक्षक 3-4 लागले होते, त्यांना म्हणलं बाबा या इकडं. गडवे सरांनी मी म्हणलं तुम्ही संस्थेला काय दिलंय का, संस्था आमच्याकडून काय घेतलं नाही म्हणाले ते. मग तुम्ही असं करा, संस्थेच्या अकाउंटला डायरेक्ट तुमच्या स्वखुशीने किती टाकता येईल तेवढे टाका. काही शिक्षक तेही केले नाही. गडवे सर म्हणाले माझ्या नावाने मी कर्ज काढतो, पण तुमचं काम झाल्यानंतर परत देण्याची जबाबदारी तुमची राहील. असं म्हणल्यानंतर 3 शिक्षकांनी 2.5 लाख रुपये तुझ्या अकाउंटला, आणि त्या 2.5 लाखावर शाळेचं दुरुस्तीचं काम सुरू झालं. आज ताब्यापर्यंत आम्ही कुणाकडून पैसे 1 रुपया घेतले नाही. संस्थेच्या वतीने मी सांगतो सगळं अकाउंट हे आहे, तुम्ही कधीही बघू शकता कुठले पैसे कुठे गेले, कुणालाही 1 रुपयाचं असं दिले नाही. चेक शिवाय आम्ही व्यवहारच केला. आणि आजही जे दानशूर लोक येतात त्यांना सरळ सांगतो तुम्हाला काय द्यायचंय, ते म्हणाले टीव्ही द्यायचा, पैसे किती लागतील ना. आता साहेबांनी गेल्या वर्षी भाजी वगैरे बघितली, तुम्ही भाजी कुठे स्टोअर करताय. भाऊसाहेब म्हणाले फ्रीज नाही, चला माझ्यासोबत. ते म्हणाले पैसे सांगा, ते म्हणाले पैसे देतो, कशाला मी येऊ, नको म्हणतो पैसे नको. सोबत माझ्या गाडीत आले, फ्रीज तिथे घेऊन गेला आणि फ्रीज दुसऱ्या दिवशी उघडा. की ज्यावेळेस आम्ही कुठली वस्तू घेत असेल तर तुमच्याकडूनच घ्यायचं, आम्हाला त्याच्यामध्ये कुठेही हे करू द्यायचं. म्हणून जे आज परिसर तुम्हाला दिसतोय ते त्याच्यावर, आणि हे सर्व तुमच्या माझे विद्यार्थ्यामुळे शक्य आहे, आमच्यामुळे काहीच नाही. आता सरांनी म्हणाले राठोड सरांनी खूप सरांनी काही केलेलं नाही, सर्व काही केलं ते संस्था आणि सर्व गावातील ग्रामस्थ, शिक्षक आणि माजी विद्यार्थी ह्यांचा स्त्रोतातून केलेला आहे. आता दुसरी गोष्ट, आपल्या शाळेमध्ये व्यवस्थित सुधारणा होत आहे. आपली शाळा जिल्ह्यातल्या 5 शाळांमध्ये जाते. बऱ्याचच्या दिवशी आपल्या संस्थेला निमंत्रण होतं की शिक्षण मंत्री त्यांना निमंत्रित केलं होतं, म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या 5 संस्थापकांना शिक्षण मंत्र्यांचं निमंत्रण होतं, त्याच्यामध्ये आपली शाळा होती. आबासाहेबांनी सांगितलं तर आबासाहेब म्हणाले देवीचं गोंधळ आपल्याला शक्य आहे. आज मला शिक्षण मंत्र्यांचं निमंत्रण होतं की या, पण आज मी तुम्ही येणार नाही, तेही गेलो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यातली जी काही मुख्याध्यापक असेल, शिक्षक असेल, ती शाळा पाहण्यासाठी येतात. हेच आपलं खरं श्रेय. आता दुसरा मुद्दा की शिष्यवृत्ती मुलांना अद्याप फक्त काही येत असतील बिलकुल येत, परंतु आज आपल्याकडे 3,48,000 शिष्यवृत्ती यावर्षी मुलांना मिळाली. एकूण आपल्याकडे 123 मुलं आहेत, 51 मुलांना शिष्यवृत्ती मिळते. एक मुलं सर 60,000 शिष्यवृत्ती घेत आहेत. NMS असू द्या, सारथी असू द्या, जीवन विद्या असू द्या, अशा बऱ्याचशा शिष्यवृत्ती प्रत्येक विद्यार्थ्याच्या अकाउंटला जमा होते. त्याचं खरंच सार्थ आली. आता सरांनी मगाशी एक उदाहरण सांगितलं की इंग्लिश मिडियम म्हणजे काय असतं. त्या इंग्लिश मिडियमचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्याकडे यावर्षी 10वीला जे मुलं 11 मुलं आहेत, 22 मुलं आपले एकूण परीक्षेला बसणार आहेत. 11 मुलांनी इंग्रजीचं पुस्तक वाचलं आणि त्याचं जशाच तसे रूपांतर मराठीत करून स्वतःच्या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. आपल्याकडे ग्रंथालय आहे. ग्रंथालयातला एक पुस्तक आठवड्यासाठी एका विद्यार्थ्याला दिला जातो. तो पुस्तक काय वाचलं तो घेतल्याशिवाय आम्ही पुस्तक जमा करत नाही. तो विद्यार्थी सांगितला पाहिजे, एका वहीमध्ये नोट केला पाहिजे, आणि मग तो भविष्यात शेवटच्या वर्षी ज्यावेळेस असेल त्याचं एक पुस्तक तयार होईल. त्या मुलाचं काय लिहिलं ह्याच्याबद्दल ते लिहिलं तर तो भविष्यात कुठलं तरी पत्रकार तरी होईल किंवा कुठला तरी काहीतरी होईल. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आता दुसरा उपक्रम असा आहे की दर दिवशी 5 जनरल नॉलेजची प्रश्न दिली जातात. आज सगळे जे काय IPS UPS अधिकारी होतात ते फक्त तुम्हाला किती टक्के पडतात ते कोणीच विचारत नाही. त्या ट्रेनिंगला गेला तर कोणी विचारत नाही, फक्त तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या गुणावर केली जाते. दररोज 5 प्रश्न दिले जातात, महिन्याला होतात 150 प्रश्न.
150 प्रश्नावरती त्यांची परीक्षा होते. त्याला पर्याय सुद्धा दिले जात नाही. पूर्वी पर्याय द्यायचो, परंतु ती मुलं अभ्यास करत नव्हती म्हणून आता पर्याय द्यायचं बंद केलं. त्यानेच उत्तर शोधून द्यायचं. आणि प्रत्येक महिन्याला वर्षाला 7 ते 8 परीक्षा होतात. असे आमच्याकडे 5वीला मुलगा आल्यानंतर साधारणपणे वर्षाला तुम्ही मोजलात साधारण 1,500 प्रश्न एका वर्षाचे. असे 6 वर्षासाठी किती हजार प्रश्न होतील. आणि तो मुलगा 10वीतून ज्यावेळेस बाहेर पडेल, त्याला शिकवायची किंवा क्लासची जरा परीक्षा दिला तर त्याच दिवशी उत्तीर्ण होईल. त्याला पुस्तक वाचायची गरज नाही. तिसरं असं आहे, आता आपण सगळे देश आपला टेक्नॉलॉजी युक्त झालेला आहे, पण भविष्यात असं निर्माण होईल की 20 वर्षानंतर आपल्या देशामध्ये शेती करणारा कोणीच मिळणार नाही. शेवटी आपल्याला खाण्यासाठी काहीतरी आव्हान आहे. आज ती परिस्थिती चीनमध्ये निर्माण झाली. त्यामुळे चीनमध्ये प्लॅस्टिक तांदूळ असेल किंवा अन्य गोष्टी असेल जे आता सुरू झालेल्या आहे. आज कृत्रिम दूध आपण खातोय, आपल्यालाही माहिती. ही सुरुवात कुठल्या तरी एका देशातून होते, परंतु भविष्यामध्ये अशी निर्माण होईल की शेती बाळगणारा, शेती करणारा कोणी नसेल, म्हशी बाळगणारा कोणी नसेल, कोंबडी बाळगणारा कोणी नसेल. म्हणून आपली शाळा काय करते तुम्हाला सांगतो, याचं शिक्षण हे परिसरामध्ये दिलं जातं. आता BA किंवा MA झाल्यानंतर तो मुलगा नोकरी लागला आणि घरी 5 एकर शेती आहे, तो शेतीमध्ये डायरेक्ट जाऊ शकत नाही. कपडे घालूनच तो फिरणार आणि कामगाराला बोलवून आणणार. त्यावेळेस कामगार म्हणणार 1,500 माझी एका दिवसाची मजुरी आहे. त्यावेळेस 1,500 दिल्यानंतर शेवटी शेतीचा हिशोब केल्यानंतर तो म्हणणार काहीच लोक नाही, पुढच्या वर्षी शेती बंद होईल. अशी शेती बंद होईल. या दृष्टीने आम्ही काय केलेलं आहे, तर या वर्षी म्हणजे आता 3 वर्ष झाले आपलं तालुक्यामध्ये पहिला क्रमांक गेल्या वर्षी प्राप्त झाला. यावर्षी जिल्ह्यामध्ये 2रा क्रमांक प्राप्त झाले. ह्या परिसरासाठी परिसर परसबागेसाठी. आता तुम्हाला सांगतो, आपल्याकडे म्हण होती की या ठिकाणी कोबी, फ्लावर किंवा दोडकी हे येत नाही आणि आले तर हे नाही. आता तुम्हाला सांगायचं, गेल्या वर्षी आम्ही जवळजवळ 300 ते 400 किलो कोबी काढला. दोडकी 200 ते 250 किलो काढला. कारली 40-50 किलो काढला. सुरण आता 25 ते 30 किलो सुरण आहे आमच्याकडे. हळद 30-40 किलो. म्हणजे असे प्रमाणात आम्ही शेती करतो. अशी शेती एकही प्रकारची नाही की सगळ्या प्रकारची आम्ही या ठिकाणी शेती करतो. आणि तेही मुलांच्या माध्यमातून मुलांना दाखवतो रोग कसे लावले पाहिजे, कसे त्याला पाणी घातलं पाहिजे, कुठला रोग कधी येतो याच्यावर करण्यात. म्हणजे भविष्यातला मुलगा साधारण आपल्या घरी 5 एकर जमीन असली तर त्या 5 गुंठ्यामध्ये कमीत कमी तो हे केला. त्याचबरोबर भगीरथ प्रतिष्ठानकडून आपण आपल्या मुलांना दूध कसं वाढवायचं, त्याचबरोबर आपण आपल्या मुलांना प्रत्येकी 5 कोंबड्या फ्री मध्ये दिल्या होत्या. प्रत्येक विद्यार्थ्याला असे 84 विद्यार्थ्याला कोंबड्या दिल्या. त्या कोंबड्या दिल्यानंतर त्या कोंबड्याचं काय करायचं, एवढं पिल्लू दिलं होतं, कोंबड्याचं काय करायचं, मोठं करायचं, त्याची अंडी स्वतः खायची, उरलेली अंडी बाजारात विकायची आणि विकलेल्या अंडीतून आपल्या पेन वही घ्यायचं. कारण स्वतः विद्यार्थी काय झाला पाहिजे, स्वावलंबी झाला पाहिजे. हा त्याच्या पाठीमागचा होता. अशी आम्ही उपक्रम राबवतो. त्याचबरोबर आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शेतीविषयी आलेला आहे, कौशल्य विकास आलेला आहे. कौशल्य विकासांतर्गत यावर्षी आपण नव्याने एक उपक्रम सुरू केला. पुण्याची एक वास्तू कनेक्ट संस्था आहे आणि जिल्ह्यातली भगीरथ प्रतिष्ठान आहे आपली संस्था. ही कॉम्बिनेशन करून या ठिकाणी एक व्हेकल येते. दर गुरुवारी ती एक गाडी येते. त्या गाडीमध्ये 4 ट्रेड आहे. ते 4 ट्रेड या ठिकाणी शिकवला जातं. शेतीचा ट्रेड असेल, वेल्डिंगचा ट्रेड असेल, त्याचबरोबर लाइटिंगचा ट्रेड असेल आणि त्याचबरोबर अन्न प्रक्रियेचा ट्रेड असेल. भविष्यामध्ये काय होतं, आज आपल्याकडे बघितलं हॉटेलमध्ये खाल्ल्यानंतर खूप बरं वाटतं काही मुलांना, पण हॉटेलमधलं काय असतं हे कुणाला माहित नसतं. आज काय असतं फक्त आपण खाताना चमचमीत वाटतं. हे मुलांना कुठच्या घरच्या घरी करता यावं याच्यासाठी आम्ही हे अन्न प्रक्रियेचं राबवतो. आणि त्यामधून मुली चिक्की बनवतात, चटणी बनवतात, शेंगदाणे असेल की वाटाणे वगैरे हे बनवतात. म्हणजे सगळे अन्न ते इथल्या इथं कसे बनवता येईल हे आम्ही या ठिकाणी त्यांना प्रॅक्टिकल देतो. ते बनवतात आणि बनवून सर्व शिक्षकांना आणि वर्गातल्या मुलांना खायला घालतात. हा त्याच्या पाठीमागे म्हणजे भविष्यामध्ये आपल्या शाळेतला मुलगा ज्यावेळेस 10वीतून बाहेर पडेल तर सक्षम झालेला असेल, त्याला कुठेही रोजगार मिळायची अशा बऱ्याचशा गोष्टी. व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी आमच्या जीवनामध्ये क्रांती घडवली असे आपले सर्व गुरुवर्य, या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे राहुल समाज उन्नती मंडळाचे मुंबईचे अध्यक्ष राजाराव,
त्याचप्रमाणे नेहमी आम्हाला मार्गदर्शन करणारे सन्माननीय विजी परब, माझे सहकारी संदीप परब, त्याचप्रमाणे दिनेश राणे, संस्थेच्या पलीकडे जाऊन शाळेसाठी अविरत काम करणारे आमचे दशरथ मेस्त्री असतील, निलेश कदम असेल, विपिन मुख्य असतील, सर्वच माजी विद्यार्थी, खरं तर पाटील सरांनी सांगितलेली गोष्ट खूप मनाला वेदना होता, परंतु सर तुमच्या माहितीसाठी सांगतो, आंबरड गावाच्या प्राथमिक शाळा 7 आहेत. एक शाळा बंद झालेली आहे, परंतु त्या शाळांची परिस्थिती अशी आहे की कुठच्या शाळेमध्ये 5 मुलं आहेत, कुठच्या शाळेमध्ये 8 मुलं आहेत. फक्त परमवाडी, राववाडी आणि बाजारवाडी या 3च शाळांमध्ये 20च्या वरती पट आहे. त्यामुळे गावात इयत्ता 4थी मध्ये शिकणारी 15 किंवा 17, गेली 8 वर्ष 15 किंवा 17 अशीच मुलं असतात. गेली 9 वर्ष 44 ते 45 मुलं एक जबाबदारीने जातात. 44 ते 45 मुलं बसवंत, कळवडे आणि कुंदे या गावातून शाळा चालावी, त्या भगवती देवी माध्यमिक विद्यालयाचं नाव अविरत राहावं यासाठी संस्था सर्व माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून असेल, शिक्षकांच्या माध्यमातून असेल प्रयत्न करते. सांगण्याचं तात्पर्य काय की जिथे पिकतं तिथे विकलं जात नाही. आता राठोड सरांनी सांगितलं, खरं तर काल एक जिल्ह्यातील 8 शाळा म्हणजे 8 तालुक्यातनं 8 शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांनी निमंत्रित केलं होतं आणि त्याच्यात ग्रामीण भागातील शाळा म्हणून आपल्या शाळेला त्यांचं पत्र आलेलं होतं. आता मेलद्वारे सगळी पत्र येतात. मला राठोड सरांनी फोन केला, असं आहे आणि 6 तारीखला शिक्षण मंत्र्यांसमोर प्रेझेंटेशन करायचं आहे. तर राठोड सर म्हटलं 6 तारीखला कसं शक्य आहे, 7 तारीखला आपल्या आई भगवतीचा गोंधळ आहे. आणि आमचे मित्र विलास दळवीला विचारलं, मी म्हटलं आपण जाऊ शकता काय, ते पण म्हणाले नाही मला गोंधळाला यायचंय. त्यामुळे त्या मीटिंगला आपल्याला उपस्थित राहता आलं नाही. खरं तर अध्यक्ष, सेक्रेटरी, संचालक या कसल्याही आविर्भावात न जाता शाळा ही आपलं एक कुटुंब आहे. जी परब यांनी सांगितलं की अध्यक्ष म्हणून आपण दिलेली जबाबदारी अतिशय, मी एक या शाळेचा माजी विद्यार्थी आहे, या शाळेत शिकणारा विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्याचा मी एक पालक आहे याच नात्याने मी नेहमी काम करत असतो. मुख्याध्यापक आता राठोड सर आहेत, याच्यापूर्वी घोरपडे सर होते. माझे बऱ्याचदा मुख्याध्यापक आणि अध्यक्ष म्हणून त्यांना सुनावणी असं होत नाही. तर मला एखादी गोष्ट खटकली की मी त्यांना 100% कौतुकाची थाप देतो आणि तेवढ्या जबाबदारीने त्यांना विचारणा सुद्धा करतो. असं करत असताना सुद्धा आज राठोड सरांनी सांगितलं की आपल्या शाळेला जवळजवळ 8 ते 10 पुरस्कार अगदी जिल्हा पातळीवरचे असतील, तालुका पातळीवरचे असतील, आपल्याला आपल्या शाळेला सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि याचं कुठेही प्रसिद्धी मिळवण्यासाठी आम्ही जरी सगळे दिनेश असेल, संदीप असेल, विकास असेल, आम्ही जरी राजकारणामध्ये असलो तरी कुठेही त्याचं भांडवल केलं नाही किंवा प्रसिद्धी मिळावी यासाठी कधी त्याचं व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त त्यावेळी पूर्वजांनी लावलेलं जे रोपटं आहे
ते रोपट अबाधित राहावं. खर तर या सगळ्या जडणघडणीमध्ये आम्ही जरी ही शाळा चालवत असलो तर यामध्ये खरं पडद्यामागचं काम जर कोण करत असतील तर आमचे मुख्याध्यापक आणि सेवानिवृत्त होऊन सुद्धा गेली 4 वर्ष पांडुरंग दळवी असेल, दिनेश असेल, संदीप असेल. काल तर सर अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं, आपलं जे स्नेहसंमेलन झालं ते स्नेहसंमेलन आपण आमरणमध्ये बघतोय की कुठे महाराष्ट्र राज्य पातळीवर बघतो अशा प्रकारचे कार्यक्रम. आणि त्यासाठी दिनेश राणे असेल किंवा आमचे निलेश कदम असतील गेली 15 दिवस अहोरात्र मेहनत, म्हणजे कोणतंही त्यांना मोबदला किंवा पैसे असा प्रकार नाही. म्हणजे माझी शाळा आहे आणि मी त्याचा ऋणी आहे. या कर्तव्यातनं ही सगळी मंडळी आपल्याला सर्वांना सहकार्य करतात. सगळ्यांचं खरोखर सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि जो चूक म्हणजे जो आपला प्रयत्न करत असतो तो 100% कुठेतरी चुकत असतो. ह्या चुकीतनं सुधारणा व्हावी याच करिता आम्ही मुख्याध्यापकांना जास्तीत जास्त माझी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेपर्यंत कसं आणता येईल, त्यांच्याकडनं काय प्रेरणा आपल्याला घेता येईल याच्या मागचाच हा एक उद्देश आहे. कालच आपल्याला शारीरिक शिक्षणचे शिक्षक नामदेव राऊत मला काल भगवती मंदिराकडे भेटले, म्हणाले आम्ही शाळा बघितल्यानंतर खूप समाधान वाटलं, अशा गोष्टी केल्या पाहिजेत. ते म्हटलं ठीक आहे, मी राठोड सरांना 100% भेटणार. त्यांनी पण सांगितलं की आता राठोड सरांनी जसं सांगितलं IPS MPSच्या एक नलावडे म्हणून खासदार आहेत, माजी खासदार, त्यांचा एक ट्रस्ट आहे पुण्याला, त्यांची मी तुमची भेट घालून देतो. ते व्याख्यान मला ठेवतात आणि जे जे काय करता येईल ते कोणी लहान आहे कोण मोठा आहे तो कुठच्या समाजातला आहे याचा विचार करत नाही. कधीही मुख्याध्यापकांनी सांगावं की संस्था वा संस्थेला विचारल्याशिवाय हे करायचं नाही ते करायचं नाही असल्या गोष्टी आमच्याकडे चालत नाही. आम्ही या शाळेचे माजी विद्यार्थी आहोत, या ध्येय धोरणाने फक्त पछाडलेले आहोत. कोण काय म्हणतं याच्यापेक्षा त्या आई भगवतीला काय वाटतं हे महत्वाचं आहे. आणि त्या आई भगवतीला साक्ष ठेवून जी बरोबर यांनी सांगितलं की हे जे आता बदलले रूप आहे त्याला आम्ही जबाबदार 100% जी नाही. आपण सर्वजण असलेले तुमचं असलेलं प्रेम आणि तुमचे असलेले आशीर्वाद हे असंच याही पुढे राहतील अशी कामगिरी आमच्या हातून घडवून या सर्व आमचे शिक्षक वृंद या सर्वांना आई भगवतीने शतक महोत्सव कार्यक्रम करण्याचा म्हणजे त्यांची 100री करण्याचा योग या संस्थेला देऊन एवढीच आई भगवतीच्या प्रार्थना करतो आणि सांगतो जय हिंद जय भारत.